All of you, myself Meenakshi Kailas Pawar from GNM first year, Samarth GNM Nursing School Mudखेड. मी आज तुम्हाला व्हायटल सायन्स टेम्परेचर याविषयी माहिती सांगणार आहे. तर टेम्परेचर, सर्वप्रथम आपण टेम्परेचर म्हणजे काय हे पाहू. टेम्परेचर म्हणजे कोणत्याही वस्तूवर, मग ती सजीव असो वा निर्जीव, त्यावर उष्णतेचा पडलेला परिणाम म्हणजे तापमान होय. तर सर्वप्रथम आपण शरीराचे स्वाभाविक तापमान पाहू. तर शरीराचे स्वाभाविक तापमान हे फॅरेनहाइट मध्ये म्हणल्यावर 98.4 अंश फॅरेनहाइट असते आणि सेंटीग्रेड मध्ये 37 अंश सेंटीग्रेड असते. रुग्णालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे थर्मामीटर वापरले जातात. तर शरीराचे तापमान पाहण्यासाठी क्लिनिकल थर्मामीटर, वातावरणाचे तापमान पाहण्यासाठी एटमॉस्फेरिक थर्मामीटर, लोशनचे तापमान पाहण्यासाठी लोशन थर्मामीटर आणि आंघोळीच्या पाण्याचे तापमान पाहण्यासाठी बाथ थर्मामीटर वापरले जातात. तापमानाचे उद्देश, तापमान हे कशासाठी पाहतात तर रोगनिदान करण्यासाठी, चढलेला ताप उतरले की नाही म्हणजे औषधोपचार चालू करण्यासाठी, रुग्णाची सामान्य स्थिती पाहण्यासाठी आपण तापमान पाहिले जातात. तर आता आपण क्लिनिकल थर्मामीटर विषयी माहिती बघू. तर हे आहे क्लिनिकल थर्मामीटर. याला सर्वप्रथम टेम्परेचर पाहण्याच्या पहिले थर्मामीटर हे क्लीन करून घ्यायचे. तर सर्वप्रथम थर्मामीटर काढून क्लीन करीत असताना बल्ब कडून स्टीम कडे क्लीन करून घ्यायचं. थर्मामीटर क्लीन करीत असताना सर्क्युलर पोझिशन मध्ये क्लीन करून घ्यायचा. टेम्परेचर पाहण्याचे ठिकाण, तर टेम्परेचर कोणकोणत्या ठिकाणातून पाहिले जाते. तोंडातून ताप पाहता येते, काखेतून ताप पाहता येते आणि गुदद्वारातून ताप पाहता येते. अशा 3 ठिकाणाहून आपल्याला ताप पाहता येते. तर हे आहे क्लिनिकल थर्मामीटर. तर मी आज तुम्हाला काखेतून ताप पाहणे ही प्रोसिजर सांगणार आहे. तर सर्वप्रथम क्लीन केलेले थर्मामीटर घ्यायचे व ज्या ठिकाणी ऍक्झिलरी रिजन असते त्या ठिकाणी थर्मामीटर 1 मिनिटासाठी ठेवायचा. झाल्याच्या नंतर थर्मामीटर काढून घ्यायचे आणि आपल्या डोळ्याच्या समोर घेऊन बघायचे की पारा कुठपर्यंत गेलेला आहे. ज्या ठिकाणी पारा गेलेला आहे तेवढा आपला टेम्परेचर आहे हे समजते. ओके, धन्यवाद. मायसेल्फ प्रणिता गंगाधर एगुर्ले, जीएनएम समर्थ जीएनएम नर्सिंग स्कूल मधील मी विद्यार्थिनी. व्हायटल सायन्स मधील रेस्पिरेशन हे घेणार आहे. रेस्पिरेशन कशा पद्धतीने मोपायचे हे सांगते. व्यक्ती जर पायऱ्यावरून चलत आलेला असेल, धावून आलेला असेल किंवा चलत आलेला असेल तर त्याला 10 मिनिटं विश्रांती करण्यास सांगावे. असताना रुग्णास कळू द्यायचे नाही की त्याचे आपण श्वसन मोजत आहोत. रुग्णाची छाती किती वेळेस वर खाली जाते हे पाहावे. एका मिनिटात किती वेळेस म्हणजे छाती वर खाली येते हे पाहावे. वयानुसार श्वसनास फरक असते. नवजात बालकामध्ये 30-40 दर मिनिट श्वसन होते. लहान मुलामध्ये 20 ते 26 वेळेस दर मिनिट श्वसन होते. किशोर वयामध्ये दर मिनिट 20 वेळेस श्वसन होते. प्रौढावस्थेमध्ये 16 ते 20 वेळेस दर मिनिट श्वसन होते. ही सर्व माहिती झाली रेस्पिरेशन बद्दल. धन्यवाद. मायसेल्फ श्रेया पिराजी थाटे फ्रॉम जीएनएम फर्स्ट इयर. मी आज तुम्हाला व्हायटल सायन्स मधील पल्स याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. पल्स म्हणजे काय तर हृदयाचे स्पंदन हे एका मिनिटाला किती होते हे तपासले जाते. पल्स चेक करताना रुग्ण हा धावून पळून आलेला आहे का हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर धावून पळून आला असेल तर 10 मिनिटं त्याला रेस्ट करायला सांगायची व नंतर त्याची नाडी बघायची. पाहू आपण पल्स कसे चेक करतात. हे अंगठ्याच्या साईडला इथं रेडियल आर्टरी असते. इथं 3 बोट ठेवून 1 मिनिटासाठी आपण 1 मिनिट तपासतो. 120च्या वर असेल तर ट्रॅकिकार्डिया आणि 60 पेक्षा कमी असेल तर ब्रडीकार्डिया. नॉर्मल पल्स रेट असते 70 ते 72.
माहिती झाली पल्स रेट विषयी. धन्यवाद. Good afternoon, all of you. My name is Sneha Uttam Rathod from समर्थ GNM नर्सिंग स्कूल मुदखेड फर्स्ट इयर मधील विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला ब्लड प्रेशर याबद्दल माहिती सांगणार आहे. स्टुडंट, रक्तदाबाचे डेफिनेशन सांगा. नॉर्मल BP 120 by 80, सिस्टोलिक 120, डायस्टोलिक 80. जर BP 120 by 80 च्या वर गेले तर हायपर टेन्शन येते. जर BP 120 by 80 च्या खाली आलं तर हायपोटेन्शन. आपल्याला बीपी तपासत असताना आपल्याला सर्वप्रथम एक स्टेटस्कोप आणि एक बीपी ऑपरेटर लागते. आपण साहित्य बघून घेऊ बीपी ऑपरेटर मध्ये काय काय असते. हे आहे बीपी ऑपरेटरचा कप आहे, हे आहे इन्फ्लेशन बल्ब, हे आहे वॉल आणि हे आहे मर्क्युरी टँक आणि हे रीडिंग स्केल. आता आपण सर्वप्रथम हे बीपी कप हा पेशंटच्या हाताला लावून घ्यायचा. हे आपण पेशंटच्या आर्मला लावून घ्यायचं. हे रबर जे ट्यूब आहेत ना हे ब्रॉन्कियल आर्टरीच्या जवळ असे आले पाहिजे. हे आपण असं प्लेस करून घ्यायचं आणि नंतर हे स्टेटस्कोपने स्टेटस्कोपचा डायफ्रागम भाग जे आहे ते ब्रॉन्कियल आर्टरीच्या इथं ठेवून हे स्टेटस्कोप हे ब्रॅकियल आर्टरी जवळ नेऊन ठेवायचा आणि हे इन्फ्लेशन बल्ब जे आहे त्याचा वॉल हे ते टाईट करून घ्यायचा. वॉल टाईट केल्याच्या नंतर 180 ते 200 पर्यंत गेल्याच्या नंतर पल्स रेट लागत नाही. मग नंतर हे वॉल जे आहे ते सेल करून घ्यायचा आणि नंतर ज्या ठिकाणी पल्स लागतात ते झाले सिस्टोलिक प्रेशर आणि ज्या ठिकाणी नंतर बंद होतात ते झालं डायस्टोलिक प्रेशर. अशा पद्धतीने बीपी मॉनिटर केली जाते. थँक्यू. धन्यवाद.